Hello friends, we have discussed about factors affecting process planning. Which factors affect on the process planning? First one is the production method. The process by which the product is made influence the process planning. एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना त्या प्रोसेसचा प्रभाव त्याच्यावर किती पडणार आहे त्यातले फॅक्टर्स आहेत. The machines, tools, labors and even schedule vary. त्याचं शेड्यूल जरी व्हॅरी असेल तरी त्याचा इफेक्ट त्या प्रोसेस प्लॅनिंगवर पडतो. सेकंड वन इज द साईज अँड टाईप ऑफ रॉ मटेरियल. Size and type of material determines as to which basic method of manufacturing should be used. Example, components like connecting rods are produced by casting or forging. आपण जो प्रॉडक्ट बनवणार आहे त्याचा रॉ मटेरियलचा टाईप कोणता आहे, मटेरियल कोणत्या टाईपचं आहे, कास्ट आयर्न आहे, स्टील आहे, कोणत्या टाईपचं मटेरियल आहे किंवा त्याची साईज काय आहे त्यावर डिपेंड करतं आहे. म्हणजे त्याचासुद्धा इफेक्ट प्रोसेस प्लॅनिंगवर होतो आहे. त्याच्यावर कोणकोणत्या ऑपरेशन्स कोणती करायची आहेत हे आपण त्यावेळी डिटरमाइन करतो आहे. म्हणजेच काय, साईज अँड टाईप ऑफ रॉ मटेरियल डिटरमाइन करणे की याचासुद्धा अफेक्ट प्रोसेस प्लॅनिंगवर पडतो आहे. द स्पीड ऑफ मशिनिंग, टाईप्स ऑफ फिक्चर्स युज्ड, द कुलंट युज्ड, cutting tools used, etc. vary from material to material and for different sizes of same material. आता याच्यामध्ये बघा तुमच्या प्रॉडक्टची किंवा मटेरियलची साईज काय आहे त्यावर डिपेंड असणार आहे आपण कोणत्या टाईपचं फिक्चर यूज करायचं आहे, म्हणजे किती त्याचं स्पेस जे आहे त्याचा आकार जो कोणता कसा घ्यायचा आहे, कोणता कुलंट यूज करायचा आहे, कोणतं मटेरियल आहे त्यावर डिपेंड असणार आहे. मटेरियल वेगळं असेल तर कुलंट वेगळा यूज करावा लागतो. ओके. नेक्स्ट, प्रोसेस कॅपॅबिलिटी. प्रोसेस कॅपॅबिलिटी म्हणजेच काय, आपण एखादी प्रोसेस करत असताना त्याला कम्पेअर करतो स्पेसिफिक लिमिटेशन्स त्याचे जे आहेत, स्पेसिफिक लिमिट्स जे आहेत त्याच्याशी आपण त्याला कम्पेअर करतो. प्रोसेस कॅपॅबिलिटी टेल्स अबाउट द नॅचरल टॉलरन्स ऑफ द मशीन. नॅचरल टॉलरन्स ऑफ द मशीन म्हणजेच काय, त्याची लिमिट्स किंवा टॉलरन्सेस आहेत ते आपण काय करतो आहे, म्हणजे जे डिझाईन केलेलं आहे त्या डिझाईनशी आपण त्याला काय करतो आहे, कम्पेअर करतो आहे. म्हणजेच काय, जी आपली प्रोसेस चाललेली आहे किंवा जे प्लॅनिंग केलेलं आहे ते स्टेबल त्या प्रोसेसमध्येच आहे का हे आपण याच्यामध्ये कम्पेअर करतो आहे. प्रोसेस कॅपॅबिलिटी. The knowledge of process capability of the machines enables the process engineer to compare it with design tolerance and thereby make the right selection. म्हणजेच काय, प्रोसेस इंजिनियर जो आहे तो कम्पेअर करतो आहे डिझाईन टॉलरन्स, म्हणजे डिझाईन केलेले टॉलरन्सेस किंवा लिमिट्स काय आहेत याच्याशी कम्पेअर करतो आहे की प्रोसेस चालू आहे त्याला आणि ती राईट वेने जाते की नाही. म्हणजेच काय, हा फॅक्टर जो आहे याचासुद्धा अफेक्ट प्रोसेस प्लॅनिंगवर पडतो. क्वांटिटी टू बी मॅन्युफॅक्चर्ड. याच्यामध्ये बघा, हायर द क्वांटिटी द मोर रिफाइन्ड अँड मोर इकॉनॉमिकल द प्रोसेस नीड्स टू बी. हायर द क्वांटिटी जास्त असेल इकॉनॉमिकली ते कसं आहे, बेस्ट आहे. क्वांटिटी वाढली कॉस्ट कमी करता येते आणि त्यामधून कस्टमर सॅटिस्फिकेशन पण होते, म्हणजे कॉस्ट कमी केल्यानंतर. मास प्रोडक्शन जनरली डिमांड्स स्पेशल पर्पज मशीन्स अँड मीडियम ऑर जॉब प्रोडक्शन रिक्वायर्स जनरल पर्पज मशीन्स. आता याच्यामध्ये बघा प्रोडक्शन सिस्टीम 3 आहेत.
मास, जॉब अँड बॅच टाईप प्रोडक्शन सिस्टीम. आता याच्यामध्ये मास प्रोडक्शन सिस्टीम जर आपण यूज केली किंवा याच्यामध्ये काय मास प्रोडक्शन म्हणजे काय, क्वांटिटी जास्त असेल प्रोडक्टची, तर तिथं आपण काय करणार आहे, स्पेशल पर्पजेस मशीन्स यूज करणार आहे. स्पेशल पर्पजेस मशीन्स यूज करणार आहे. आणि जर मीडियम और जॉब टाईप म्हणजे काय, बॅच और जॉब टाईप प्रोडक्शन सिस्टीम असेल. आता जॉब और बॅच म्हणजेच काय, जॉब म्हणजे एखादा प्रोजेक्ट उभा करणे, म्हणजे सिंगल, म्हणजे शिप बिल्डिंग, जहाज बांधणे. मीडियम म्हणजेच काय, म्हणजेच बॅच टाईप. बॅचमध्ये आपण एक ठराविक बॅच 10 नंबर्स बॅच, 10 आपल्याला 10 प्रोडक्ट तयार करायचे वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, किंवा 5 प्रोडक्ट तयार करायचे 2 वर्षामध्ये. म्हणजे एरोप्लेन बनवायचे आहेत, ते कसे बॅच टाईप प्रोडक्शनमध्ये येतात. म्हणजे याच्यासाठी काय करतो आपण, जनरल पर्पज मशीन्स यूज करतो. म्हणजे त्यात तिथं काय होतं आहे, वेगवेगळे मशीन्स लागतात. पण मास प्रोडक्शनमध्ये काय होतं आहे, स्पेशल पर्पज मशीन्स यूज केले की फ्रिक्वेंटली तेच प्रोडक्शन आपण त्या थ्रू करतो आहे. म्हणजेच क्वांटिटी टू बी मॅन्युफॅक्चर्ड, आपण क्वांटिटी किती मॅन्युफॅक्चर करणार आहेत त्याचासुद्धा अफेक्ट प्रोसेस प्लॅनिंगवर होतो. डिलिव्हरी डेट्स ऑफ द प्रोडक्ट्स. Delivery dates of the product. The longer delivery dates allow sufficient time for the process engineer to plan every aspect of the process in detail. त्याच्यामध्ये काय होते, डिलिव्हरी डेट्स, आपल्याला कस्टमरला डिलिव्हरी कधी द्यायची आहे त्याची डेट काय आहे. लॉंगर डेट्स असेल म्हणजेच काय, आपल्याला तो प्रोडक्ट बनवण्यासाठी सफिशियंट टाईम अवेलेबल असणार आहे आणि आपण त्याचा व्यवस्थित प्लॅन बनवू शकतो आणि त्याचं प्रॉडक्ट प्रोसेस व्यवस्थित करू शकतो. जर टाईम कमी असेल तर आपण काय करणार, सफिशियंट टाईम मिळणार नाही. एक्झाम्पल, एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे आणि आज आपण दिला तो प्रोडक्ट म्हणा, ॲक्च्युली जर 8 आवर्ससाठी आपण हे केला तर त्याच्यासाठी 6 days रिक्वायर आहेत आणि कस्टमर म्हणाला मला 4 दिवसात पाहिजे, तर काय होणार आहे, सफिशियंट टाईम मिळणार नाही. त्यावेळी काय होणार आहे, गडबड होणार आहे किंवा त्याचा अफेक्टसुद्धा प्रोसेस प्लॅनिंगवर होणार आहे. लॉंगर डिलिव्हरी डेट्स और शॉर्टर डिलिव्हरी डेट्स या दोन्हीचाही अफेक्ट काय होणार आहे, प्रोसेस प्लॅनिंग होणार आहे. शॉर्टर असेल तर तितकं नियोजनबद्ध प्लॅनिंग होणार नाही, जी गडबड होणार. लॉंगर असेल तर सफिशियंट टाईम मिळणार आहे, बरोबर. फॉर शॉर्ट डिलिव्हरी पिरियड्स द प्रोडक्शन शेड्यूल हॅज टू बी एक्सपेंडेड अँड मेनी पार्ट्स हॅव टू बी ऑर्डर्ड फ्रॉम आउटसाइड और ओव्हर टाईम इज रिक्वायर्ड. शॉर्टर डिलिव्हरी डेट्स असेल तर नियोजनबद्ध प्लॅनिंग पण होणार नाही. प्लस काही होईल, तुम्ही जी डिलिव्हरी डेट दिलेली आहे ती काही एखादा दिवस एक्सटेंड होईल. मला काही सांगितल्याप्रमाणे 6 दिवस लागतात प्रोडक्टला, 4 दिवसात पाहिजे असेल तर तुम्हाला 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी पण मिळेल. म्हणजे याचा हा जो अफेक्ट आहे तो प्रोसेस प्लॅनिंगवर होतो. नेक्स्ट आहे बघा, सरफेस फिनिश अँड ॲक्युरेसी रिक्वायर्ड. सरफेस फिनिश अँड ॲक्युरेसी रिक्वायर्ड. आता याच्यामध्ये सरफेस फिनिशिंग किंवा ॲक्युरेसी कशी रिक्वायर आहे, कसं पाहिजे. स्मूथ सरफेस फिनिशच्या बाबतीत बोलतो, स्मूथ पाहिजे, रफ असेल तरी चालेल. तर त्याच्यावर ठरणार आहे आपण टूल कुठलं यूज करणार आहे, मशीन कुठली यूज करणार आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठली सिलेक्ट करायची आपल्याला. म्हणजे सरफेस फिनिशिंग आपण टूलनं करणं वेगळं, वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, हॉनिंग, ग्राइंडिंग, ह्या प्रोसेस यूज करून सरफेस फिनिशिंग करणं वेगळं. म्हणजे त्याच्यासाठी तेवढा वेळ पण लागणार आहे, मशीन वेगवेगळं यूज करावे लागणार आहेत. याचासुद्धा अफेक्ट प्रोसेस प्लॅनिंगवर होतो. फॉर स्मूथ सरफेस फिनिश